मित्रांनो, मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसह इतर तपशील अद्ययावत करण्यासाठी म्हणजेच त्यामध्ये जर काही बदल करण्याची गरज असेल तर ते बदल करण्याचे आवाहन आता सरकारकडून करण्यात आले आहे। मतदार यादीत नाव तपासणे का गरजेचे आहे? तर नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात। त्यांचे नाव मतदार यादीत सापडले नाही तर त्यांना मतदान करता येत नाही। त्यातल्या त्यात अनेक मतदार असे असतात की त्यांनी मागच्या निवडणुकीला ज्या केंद्रावर मतं दिली असतील तिथेच आपले नाव असेल असे समजून त्याच मतदान केंद्रावर जातात। पण लक्षात ठेवा, मतदान केंद्राच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले सुद्धा असू शकते। त्यामुळे स्वतःचे नाव स्वतः मोबाईलवरून कसे शोधायचे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी voters.eci.gov.in ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे। सर्व माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, वेबसाईटची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचे इंटरफेस ओपन होईल। आता या ठिकाणी सर्च इन इलेक्टरल रोल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला तुमचा एपिक नंबर माहिती नसेल, तुमचं नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे ते माहिती नसेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ऑप्शनमधून बघायला मिळतात। तर सर्च इन इलेक्टरल रोल यावर क्लिक करा। आता तुमचे नाव तुम्ही 3 प्रकारे शोधू शकता। जर तुम्हाला एपिक नंबर माहिती असेल, एपिक नंबर म्हणजे तुमच्या वोटर आय डीचा नंबर, तो जर तुम्हाला माहिती असेल तर त्यानुसार तुम्ही शोधू शकतात। नाही तर तुमच्या डिटेल्सनुसार म्हणजे तुमचं राज्य, नाव, त्याच्यानंतर तुमची कॉन्स्टिट्युएन्सी या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही ते शोधू शकता। आणि तिसरं आहे मोबाईलद्वारे। जर तुम्ही यापूर्वी तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे रजिस्ट्रेशन केलेले असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्हाला इथे शोधता येणार आहे। किंवा तुमचा मोबाईल नंबर हा वोटर आय डीवर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी तो शोधू शकता। तर आज आपण सगळ्यात कॉमन असलेली म्हणजेच सर्च बाय डिटेल ही प्रोसेस वापरणार आहोत। त्यासाठी यावर क्लिक करा। आता खाली या लिस्टमधून राज्य सिलेक्ट करा। जसे आपण इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतोय। त्यानंतर भाषा ही मराठी असणार। या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे पहिले नाव आणि मधले नाव म्हणजे तुमचे स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव टाकायचे आहे। विवाहित महिला असेल तर पतीचे नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे सरनेम म्हणजेच तुमचे आडनाव भरायचे आहे। आता त्यापुढे रिलेटिव्ह नेममध्ये नातेवाईकाचे पहिले नाव या ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलांचे किंवा विवाहित असाल तर पतीचे नाव या ठिकाणी टाकू शकता। पुढे या कॅलेंडरच्या सहाय्याने तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे। एकतर जन्मतारीख सिलेक्ट करा किंवा या बॉक्सवर टिक करून तुमची सध्याची वय काय आहे ते वय या लिस्टमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता। पण जन्मतारीख सिलेक्ट केलेलं बेस्ट असेल, कारण जन्मतारीख आपल्या वोटर आय डीवर रजिस्टर्ड असते। त्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये तुमचे जेंडर म्हणजे पुरुष, स्त्री किंवा तृतीय, थर्ड जेंडर यापैकी एक जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानंतर खाली लोकेशन डिटेल्समध्ये जिल्हा या लिस्टमधून तुमचा जिल्हा कोणता तो जिल्हा निवडा। आणि पुढे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तो निवडा। जेव्हा तुम्ही इथे जिल्ह्याची माहिती भराल त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातले कॉन्स्टिट्युएन्सी दाखवली जाईल। जसे मी नाशिक जिल्हा सिलेक्ट केला तर इथे नाशिक वेस्ट, नाशिक सेंट्रल, नाशिक ईस्ट असे 3 ऑप्शन्स आहेत। आणि नाशिक जिल्ह्यातले इतर कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे मतदारसंघ या ठिकाणी दाखवले जातील। तर या लिस्टपैकी एक सिलेक्ट करा आणि खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून पुढे सर्च बटन क्लिक करा। आता दिलेल्या माहितीनुसार तुमचे नाव, तुमचा जो एपिक नंबर आहे, तुमचा जो वोटर आय डीचा नंबर आहे तो सुद्धा स्क्रीनवर दाखवला जाईल। म्हणजे या रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचा एपिक नंबर मिळतो। जर तो तुमच्याकडे नसेल तर त्याच्यानंतर तुमचे वय दाखवले जाते। त्याच्यानंतर तुमची कॉन्स्टिट्युएन्सी वगैरे या डिटेल्स दाखवल्यानंतर पुढे पोलिंग स्टेशन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल। पोलिंग स्टेशन म्हणजे तुमचं नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे त्या मतदान केंद्राचा पत्ता, त्या मतदान केंद्राचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल। पुढे ॲक्शन या कॉलममध्ये व्ह्यू डिटेल्स हा ऑप्शन दिलेला आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तीच सर्व माहिती दाखवली जाईल। आणि जर तुम्हाला ही माहिती प्रिंट करून पाहिजे असेल, एखाद्या कागदावर प्रिंट करून पाहिजे असेल किंवा PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर इथे प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन हा ऑप्शन दिलेला आहे। तो तुम्ही क्लिक करून ती माहिती अशा प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे नाव हे मतदान यादीमध्ये शोधता येते। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।